नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंकर सुतार, निसर्ग माझा. मित्रांनो, आरे कॉलनीत आहे. आरेच्या जंगलात प्रत्येक वेळी आम्ही साफसफाई करत असतो. आरेचं जंगल स्वच्छ करत असतो आणि हे स्वच्छ करत असताना तुम्हाला अजून एक दाखवतो. हा व्हिडिओ मला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. आरेमध्ये बाहेरून लोक येतात आहेत आणि ते त्यांचा जो एक्सपायरी झालेला जो माल आहे तो कशा पद्धतीने या आरेच्या जंगलात फेकलेला आहे. घराची ती बांधकामं चालतात, ते घराच्या बांधकामाचं जे घराचं ते मटेरियल असतं ते सगळं कशा पद्धतीने टाकलेलं आहे ते आता तुम्हाला दाखवतोय, ते फक्त बघा. पद्धतीने या आरेच्या जंगलात कचरा टाकण्यात आलेला आहे आणि हा कचरा हे जंगल जे आहे प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत आहे. मी पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांना विनंती करतोय की आरेच्या जंगलाबाबतीत आपण गंभीर भूमिका घ्या, कारण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण की हा जो मुलगा दिसतोय ना, हा मुलगा दर रविवारचं श्रमदान करतो आणि ही जी मेहनत आपण बघू शकता, जॉब करून आम्ही हे करतोय. जॉबवरून येतो 4 वाजता, त्याच्यानंतर हे सगळं काय करत असतो. तर मला वाटतंय की निसर्गाची हानी होते आहे आणि हा जो कचरा जो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तो लक्षात घेऊन ही साफसफाई मी रोज करतोय. हे बघा, आताही माझ्या हातात ग्लोव्ज आहे. आता हे कमळ तलाव दिसत आहे, हे कमळ तलाव आता पावसामध्ये भरेल. त्याच्या अगोदरच इकडचा जो कचरा आहे तो आज साफ करतोय. नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल. पण जे आता मी तुम्हाला दाखवलं, जे काही चाललंय आरेच्या जंगलामध्ये, जी काही लोक बाहेरून येतात आहे, जे काय बाहेरचे जे खराब झालेले मटेरियल जे इथे येऊन फेकतात आहे, घराची जी कामं झालेली असतात त्याचे सिमेंट, पत्रे, लाद्या सगळ्या इथे फेकल्या जातात आहेत. याच्याकडे इकडचं वन खातं जे आहे ते खरोखर गंभीर आहे का, हा एक प्रश्न आहे. कचरा का वाढत चाललाय आणि ही लोक कोण आहेत जे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे उघड्यावरती कचरा आणून टाकत आहेत. आणि हा जो जंगल आहे, जो निसर्गाने आपल्याला सुंदर जंगल दिलेला आहे, आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठं जंगल आहे हे, त्याला विद्रूप करण्याचं काम ही कोण आहेत जी लोक करत आहेत आणि त्या लोकांवरती पर्यावरण खातं कोणत्या कलमा अंतर्गत कारवाई करेल हेच बघावं लागेल. कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.